दिवसापासून आलेल्या गोदावरी आणि प्राणहिता नदीच्या पुरामुळे शेतीचं कसं नुकसान झालं आपण बघू शकता। माझे पाय आता या शेतीमध्ये आतमध्ये जात आहेत, तर संपूर्ण चिखल आहे। गोदावरीचं पाणी अजूनही या शेतीमध्ये आहे। धाना पिकाची ही अवस्था आहे, अजूनही हे पाणी पूर्ण ओसरलेलं नाही। म्हणजे मी धानाच्या शेतीच्या बांधावर आहे सध्या आणि ही संपूर्ण परिस्थिती पाण्यामध्ये होती। महत्त्वाचं म्हणजे या एकाच महिन्यात तब्बल 2 ते 3 वेळा या ठिकाणी ही परिस्थिती उद्भवलेली आहे। त्यामुळे शेतकरी कसा उद्ध्वस्त होत आहे आपण बघू शकतो। आपल्यासोबत शेतकरी आपण त्यांना विचारायचा प्रयत्न करूया, काय कशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे, अजूनही हे पूर्ण पाणी एवढं आहे आणि एवढं आहे म्हणून ते नाही का नदी नाही का एक हप्त्यामध्ये 1 वेळा 2 वेळा येत आहे। तसं म्हणजे येता धान जे आहे ते त्याच्यामध्ये कापूस आहे, मिरची आहे, पूर्ण झाले पाण्यामध्ये गेले। धानासोबत कापूस आणि मिरचीचं नुकसान झालं आहे का? झालं आहे। किती नुकसान झालं असेल तरी? बहुत एकर आहे। आणि मग हे कितव्यांदा असा पूर आलेला आहे? आले पूर्ण भरले ना 4 एकर। हे का? हे 4 एकर आहे। नाही पूर या शेतीमध्ये हा पूर आत्ता जो आलेला हा किती वेळा आलेला आहे या वर्षातला पूर? 6 वर्षातला बहुत वेळ आला। अच्छा, मला एक सांगा की आता हे पीक तर दिसत आहे, पाणी ओसरल्यानंतर याचं काय होऊ शकते का? नाही सर, नाही खराब होता ना। म्हणजे आपण बघू शकतो काय परिस्थिती आहे। माझे पाय ज्या पद्धतीने या चिखलात आतमध्ये जात आहे, म्हणजे पाण्याची अवस्था भरपूर पाणी आहे। गोदावरीचं पाणी आहे आणि गोदावरीचं नदी जो आहे या भागात आहे आणि या गोदावरीचं पाणी हे जे आहे पूर कशा पद्धतीने म्हणजे तेलंगणातल्या धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे या ठिकाणी पूर परिस्थिती उद्भवून अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना जो आहे आपल्या हातातलं पीक गमावण्याची परिस्थिती आता या पुरामुळे आलेली आहे। त्यामुळे सरकारनं या शेतकऱ्यांना मदतीचा हात देणं आवश्यक आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, असर अली शेठ शिवार, गडचिरोली।